नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणा, पोत्यात घालून हाणलं पाहिजे. नाही, आधी सांगणारा हाना, पुन्हा ऐकणारा हाना महाराज बरं का. जयाचे ऐक धड नाही तयासी परित्र पुस्ती काही, अशी गत झाली हो आपली. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही नामसंकीर्तन घडण्यासाठी आम्हाला तेवढं तत्व कळलं पाहिजे. जे खरं आहे ते स्वीकारता आलं पाहिजे, जे खोटं आहे ते कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी. बरं, सत्य काय? तू विठ्ठला, तुझ्याशिवाय काही खरंच नसेल तर देवा काय हरकत आहे? दळिता कांडिता जीविता, देवाचं नाव काही पाप देत? भजनात नशा असावी, विनंती एवढीच आहे. नशेत भजन नसुनी. आता बाटली शिवायची डुलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचा का? गांजाशिवाय याचा झांजे आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा? भजन पण कसं असावं दादा? विनंती माझी, जमेल तसं कधीतरी विचार करा. 2 मिनिटाचं नामस्मरण चेहऱ्यावर एवढा आनंद आणत असेल तर आयुष्यभर घेतलेलं नाम अखंड आयुष्य सुखाचं करणार नाही का? हा विचार करून तरी भजन करा. आनंदाने सांगा, असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे? आणि तुम्ही इमानदारीनं सांगा, अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे? मरत जाऊ नका, दुसरं काय नाही. अर्धा आयुष्य भांगारच गेले. तुझ्यासाठी गेले हो नाथ, तुझ्यासाठीच गेले नालायका, जेवढे गेले तेवढे. लईच अवघड झालंय हो आपलं, लईच ऊत आलाय आपल्याला. नका रे दादा, जगाचा बाप होता ब्रह्म, पण देवळात ठेवलं नाही आज. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, पण आळ्या पडल्या हो त्याच्या अंगात. आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानं, आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरी नारायण, भजमन नारायण 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 नारायण. आयुष्यभर भजन केलं, एकदा चुकलं. कितीदा? गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं, मासोळीच्या मागं मासं लागलं. जगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतंय, दुसरं काय लागतंय त्याला? कळलं त्यालाच कळलं महाराज. नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. बायको कुणाला आवडत नाही? टाळकऱ्यांना वाटतं एवढा उभा राहिलो, घरी गेला पाय दाबाय बायको पाहिजे, वाटतं ते नाही म्हणले तरी मला माहिती आहे, वाटतं है ना. आमच्या गिरिजनाथ महाराजाला वाटतं एवढा बदड बदड बदडीला घाम काढला, घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे पाहिजे महाराज पाय. गायनाचार्यांना वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय, आपलं सॉरी हे चुकलं, सॉरी. चोळाय हो चोळाय. लय काळजी करू नका, ह्यांना चोळणाऱ्याच भेटतात, तुमच्यासारख्या दाबणाऱ्या भेटत नाही त्या महाराज. भाग्यवान असते ही माणसं. चला, पाहिजे बायको असणं काही चुकीचं नाही, असोनी काही वाद नाहीये त्याच्यात. पण नारदांनी चुकीच्या परिस्थितीमध्ये देवाकडे बायको मागितली. देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना, तू दे. देव म्हणलं मी कुठून देऊ? तुला 16,108 2 4 दे, तुला काय करायचे एवढ्या? प्रसाद आहे. आणि ते डोक्यातलं काढा, देवाने काही हौसेपोटी बायका केल्या नाही. आपल्याच देवाविषयी आपण काय बोलावं याचा विचार नक्की करा. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो. 7व्या अवतारामध्ये सीतामाई पत्नी होती तुमच्या, तरी सुद्धा समाज बोलायचा राहिला. आम्ही तर गवळ्याच्या गवळणी देवा, आम्हाला कोण स्वीकारणार आहे? अरे स्वीकारलं मोठ्या मनाने कुणी आम्हाला, तरी समाज त्यालाही आणि आम्हालाही जगू देणार? असं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं देवा. अरे बाई आहे, जगता आलं तर स्वाभिमानानं नजर वर करून जगावं. अरे स्वाभिमानी बाईनं कलंकित जगण्यापेक्षा देह सोडावा एवढं सामर्थ्य तिच्या मनगटात असावं. कसं जगावं रे देवा? नाही जगलेलं बरं बघ. कृष्णानं सांगावं, माझ्या राज्यात चूक नसताना अन्याय होत असेल तर मी देव कसा? विचारलं तुम्हाला कुणी, कोण तुम्ही? ओरडून सांगा जगाला, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला आधी कारण जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचं सामर्थ्य दिलं. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श केला नाही. आम्ही मानतो त्याला, उगाच आमची चरणावर मस्तक ठेवत नाही. त्याच्या भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे कोडे. काही विचार करत जाऊ नका. त्याने काय आपल्यासारख्या नाही, उगा गोरी दिसली गालात हसली म्हणून केली असं नाही केलं ते, हे की नाही. आणि पोरांनो, हा विचार नक्की करत जा. तुमच्या 2-4 दिवसाच्या प्रेमापोटी जी पोरगी आईबापाच्या नावाला कलंक लावून तुमच्यासोबत पळून यायला तयार होते,
ती पोरगी तुमचा संसार कसा काय चांगला करेल. अरे जी स्वतःच्या आई बापाची झाली नाही ती तुमच्या संसाराचे काय होणार आहे याचा विचार करून जरा वागत जा, है की नाही. तिचं तुमच्यावर लय प्रेम आहे असं नाही, तिला भारी वाटायला इकडल्यापेक्षा तिकडं. चांगला हातातला नोकर भेटला नाही, पण आयुष्यभर म्हणाय झालं तुझ्यासाठी आलते आणि तुझ्यासाठी आलते. अशी मुलगी करा जी स्वतःच्या आईबापाचा सन्मान करते. जी मुलगी स्वतःच्या आईबापाला सन्मान देऊ शकते ती तुमच्या आईबापाला सुद्धा देऊ शकते, हे डोक्यात घ्या. चुकीचं वागू नका, पाया पडते तुमच्या. लय विचित्र आपलेच विचित्र निघायला लागलेत. आणि 100तला एक चुकला की 99ला भोगावं लागते. काही चूक नसताना सगळीच पोरं वाईट नाही आहेत. 80% महाराष्ट्रातले सप्ते पोरांच्या जीवावर आहेत. पंक्ती वाढण्यापासून पत्रवाळ्या उचलण्यापर्यंत सगळं पोरं करतात. हे मंडप ठोकायचे, मंदिरं साफ करायचे, सगळी कामं पोरं करतात. पण एकामुळे सगळ्याला भोगावं लागतं. अरे विश्वासानं व्यासपीठावर नारदांच्या गादीवर सांगेल इतका विश्वास आहे ना हिंदू धर्मातल्या पोरांवर. अरे मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना तरी तो ज्ञानोबा तुकोबाला मानणारा पोरगा आहे. तिच्या आई वडिलापर्यंत तिला सुरक्षित पोहोचवणार, तिचा गैरफायदा न घेता. इतके चांगले संस्कार आहेत आमचे. अरे देशासाठी धर्मासाठी पोरं पणाला लावतात देह. आईबापाला देव समजणारी ताकद आमच्या अवलादीत आहे. चुकीचं कसं समजणार आहे त्यांना. एकामुळं सगळ्याला भोगावं, पाया पडतो तुमच्या. एकाच पारड्यात सगळ्यांना बघत जाऊ नका या विषयाकडे. मग काय देव नाही म्हणले. देव म्हणले जिथं मी नाही ती बायको तुझी. 16,106 घर फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सगळीकडे ना सर्वा घटी भरला घनदाट. जिथे तिथे भूत तेथे मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणं माझा माऊलींचं वर्णन आहे. सगळीकडे परमात्मा आहे. 16,107 घर जामवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा. नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव मायावी रूपानं त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी रुक्मिणी आईस आहे. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी बघितलं एकट्याच दिसत आहेत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. म्हणवे लड्डू फुटा. नारद म्हणले अशी तशी नाही पट्टराणी आपली. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होत, आज रुक्मिणी म्हणतोय. पिसाळलं का काय. नारदा नाही. तुमच्या नवऱ्याने सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू, अशा हिशोबाने मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारणं पाप असतंय. इज्जतीत नाव घ्या नारद राव म्हणा. काय म्हणा नारद राव. बर रुक्मिणी मातेला कळलं ही बंगलय, देवानं सुधरवाय पाठवलंय. सगळीच कामं मुख्यमंत्री करत नाही ना, मग खालचे दोन कशाला खुर्ची. आपलं सॉरी मी देवाचं सांगते महाराज बरं का. ते आपलं असं आपलं सांगितलं आपलं ते खाली बी दिलं आपलं काम आहे की नाही. ते म्हणे तुम्ही बी करा. रुक्मिणी माता म्हणल्या खरंय नारदराव तुमचं. असं मी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतंय. तुमचा माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. पण आपण एक काम करू, विधिवत लग्न करू. कसं असते मी जर अशीच तुमच्या हाताला धरून आले तर हे डोनगावचे माणसं परमार्थिक आहेत. काय म्हणतात कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का. लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का. आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का. कळलं त्याला, कळलं. थोडं डोकं बिलावीचा महाराज बरं का. आपण काय करू विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते, तुमच्या नावाची घालते. मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. लय सोपा शब्द आहे महाराज बरं का. फक्त मराठी भाषा शिकलेली पाहिजे ह्याला. नारद पाण्यात गेले खरं पण वर आलेच नाही. डोनगावकर वर आले नाही, वर आली उगाच्या उग धोतर गेलं नुकडं आलं. चांगली चिपळ्या वाजवीत होते, चिपळ्या गेल्या बांगड्या आल्या. चांगले नारायण नारायण म्हणत होते. शिंडी गेली इणी आली. नथनी मुरणी ठुशी झुमका. नारद म्हणले काहीतरी लय मोठं चुकलंय, त्याच्याशिवाय अशी अवस्था झाली नाही. नारद की तो भई नारदी. नारदांची काय झाली, पुरुषाची स्त्री झाली चवळीच्या शेंगासारखी देखणी नार.
कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा वनात शिकारीसाठी आला होता. त्या वनात ते कुंड निघालं. उग्ग अर्धान, इथं पेटी बांधलेली, कुरडी केस, काळा कुळकुळीत. तसल्या राजाला तसल्या रानात तसली दिक निस्त्री दिसली. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? गपे. नारदी म्हणल्या येडे मी आताच बदलले. गपे. वडीत वडीत नेलं. लय बायको करायची हौस होती. ह्यांच्या संगच बळच लगीन केला. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. संपता नाही. पोरं झाली. चांगली नावाजी येत होते. नाही त्या फांद्यात गुतले. बाळातपणावर बाळातपणा. थोडी थोडकी नाही डोणगावकर. 2-4 झाली असती ठीक होत. 60 पोरं झाली. किती झाली? 60. मी कशाला म्हणू, ही काय काल्पनिक गोष्ट. माय घरात 2 असले जीव किती दमतो ग. 2 जीव 2 बी गुणाची देत नाही. माय 2 बी पॅटर्न असतो. एक शहाणा असतं, एक शहाणा सगळं ऐकतंय, दुसरं माणसं बघून उड्या मारतंय. त्याला माहित आहे माणसात काय करते, नुसते दात खाते, करते काय. पाहुणा गेल्यावर मार का खाणं होईना, ती मजा मारून घेतो मला. 2 एवढी तरा. 60 पोरं. नारदी म्हणल्या धनी 60 बी पोरच होय व. एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या. 61वी मुलगी, कपिला षष्ठी. किती लेकर सगळी मिळून? 60 पोरं 1 पोरगी, म्हणजे सगळी मिळून किती? 61. कुणाला? नारदीला. डोकं लावी जा की जरा. नारदाची आधी काय झाली, तिला किती पोरं झाली. माय 2 एवढा जीव दमतो. 61 किती तरा असं. 1 खातं, 1 उठतं, 1 बसतं, 1 झोपतं, 1 रडतं. नारदी म्हणली कटाळा आला. असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेलं बरं. रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मेली नाही, जाग्यावर आली. शिंडी शिंडी पुन्हा धोत्रात. नारद म्हणले सुटलो काय. पटबिना पाण्याच्या बाहेर आले. पुन्हा काहीतरी कुटाणा व्हायच्या आधी पटकन गळ्यात दिना घातला, हातात चिपल्या. नारायण 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 म्हणले हेलोय बरं आहे. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होते. नारदराव, नारद लांबनच म्हणलं ना गे, हार नगन फुल न ग. कशाचा नारदराव, रावच ठेवला नव्हता तुम्ही नारद. आई साहेब, आई साहेब, आई साहेबच बरं आहे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लई चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 1 बाळात पण तेवढी बऱ्या कळा. लई सोसलं ग. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चं व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. डोणगावकर, मला हसून नारदाचं येत नाही. मला काळजी तुमची वाटते. ती शेवटी नाही म्हणले तरी नारद होते. अधिकार होता त्यांचा, भक्तिसूत्र सांगणारे होते ते. त्यांचं एकदा नजर चुकली तर एवढं भोगावं लागलं. तुम्ही पुरीचा डीपी दिसला तरी झुमकरू करू झुमकरू करू झुमकरू. कसं होईल हो तुमचं? जाऊ द्या, मरू द्या. आजपर्यंत जे झालं ते मागे झाले पाहू, पुढे पुढे जामी नाही तो. आजपर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढं दळिता कांडिता त्याच्याशिवाय दुसरीकडं मन जाता कामा. दृष्टी न फिरे तुझं पाहता, माझे चित्त तुझे. आपोआप तुझा होतो रे देवा मी काहीच. आणि खरं सांगते, यांना तर परमार्थ करावा लागतो. माय पुरुषांना परमार्थ करावा लागतो, तेव्हा देव भेटतो. आपण संसारात जरी देवाचं नाव घेतलं ना तरी जगाचा मालक आपल्या संसारात आल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद आपल्या संसारात असते. तुकोबांच्या अगोदर तुकोबांच्या पत्नीसाठी परमात्म्याला यावं लागलं. कोणासाठी? आवलीसाठी. तुकोबांना 2 बायका, रखमा आणि जिजा. लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही. त्या पहिली केली रखमा, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. देवाचं गणित इतकं बेकार. दुसरी बायको केली, दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लिकरू झालं.
देव बी लय खतरनाक. 2 बायका, रखमा आणि जिजा. जिजाबाईचं टोपण नाव आवली. श्रीमंत घरची पोरगी. पुण्याचं सासर तुकोबरायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती होता? 3600 टाळकरी. 3600 एकर ऊस जिच्या बापाचा. ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचारलं महाराज आहे की नाही? 1.25 एकर ऊस सासऱ्याचा पण काय नाचती महाराज. धोंड्याच्या महिन्यात अर्धा तोळा सोनं घातलं, पण महिनाभर स्टेटस ठेवला. लाडाचा जावई गेला, सासरा आडीला, अर्ध्या तोळ्यावर महिनाभर बोबडली महाराज. किती जागीरदाराची पोरगी. एका लुगड्यावर संसार केला दादा. 1425 माणसं तुझ्या बापाच्या हाताखाली 1 टाइम होती. इतक्या जागीरदार बापाची पोरगी तुकोबांचा संसार एका लुगड्यावर करते. काय मोठं मन असं. तुकोबाराय गरीब होते असं. 65 लाखाची सावकारकी तुकोबांची 450 वर्षापूर्वी. आत्ताचा लाख म्हणजे तवाचा रुपया. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. किती बैलगाड्या? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. कुठलेच संत गरीब नव्हते. ज्ञानोबारायांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते. नामदेवरायची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. नाथबाबा पैठणचे आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा एवढी जागीरदारी नाथबाबांची होती. श्रीमंती काय सामर्थ्यवंत असेल विचार करा. कुठलेच संत गरीब, पण त्यांनी श्रीमंती कशाला समजली? दास पंढरी. कारण शास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे, म्हणून राम वेळोवेळा आम्ही गाऊ. एवढं मिळालं ना आम्हाला. स्वप्नीहीन दुःख कोणी न देखावी डोळा. अहो जगाचा मालक द्वारकेचा राणा, न लगती साया सजावे सुखे येतो घरा. एवढं देव सांभाळतोय, फक्त राम वेळोवेळा एवढं तर करायचंय. मग ती तुकोबांची पत्नी आवली तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या. त्यांच्या पायात काटा मोडला. शेतकरी आहात ना आपण? 2-4 शेतकरी आहात का? तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरी आहात, कौतुकानं सांगा. बाकीचे कसे बोंबलतात, अध्यक्ष, सचिव, सदस्य, आमदार. आपण बी वरडायचं. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची अवलाद म्हणायचं. शेतकरी कौतुकानं सांगायचं शेतकरी. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायची नसते, थुकाच लावायचं असतं. बरं, एका थुक्यात काटा दिसतो का? 2-4 वेळा तरी लावावा लागतो. काटा मोडला जिजाबाईला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या बापाला. शेवटी तूच आहेस की रे. मग त्या पंढरीच्या आईला दया आली. जिजाबाईच्या पाठीमागे विठ्ठल धावला. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला? विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. बाई ताकदच असतं. हां, पण आजकाल आमचा अजून एक भ्रम आहे. जिला नवरा नाही तिला किंमत नाही, आणि जिचा नवरा आहे तिला किंमत आहे. कोणी शिकवलं तुम्हाला हे? नवरा बाईच्या अगोदर जाणं किंवा नंतर जाणं हे त्या बाईच्या हातात होतं का? तिला वाटलं का माझ्या अगोदर माझा नवरा मरावा? कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तिला अधिकार नाही. हे तुमचं तुम्ही ठरवलंय. जी बाई सवाशीण नाही तिला औक्षण करू द्यायचं नाही, तिला सन्मान द्यायचा नाही. कोणी शिकवलं का हे? हा, आई म्हणून सांगा की ग, प्रामाणिकपणे सांगा. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना? हा, नवरा नसताना ना. ज्या बाईनं एकटी विठ्ठल रखमाई होऊन आपली लेकरं मोठी केली, पायावर उभी केली, पदराखाली जपली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य आहे ग? हा, नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल ना,
तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर आहे. मग तुम्ही सांगा कनिष्ठ कोण आणि श्रेष्ठ कोण? कारण नवऱ्याच्या अगोदर जाणारी जर सौभाग्यवती असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी आहे. आणि गंगा राहते कुठे? मस्तकावर. ज्या दिवशी नवरा मेला ना त्याच आगीत तिला सुद्धा उडी मारावीशी वाटली होती, पण तिने लेकरा बाळाकडे बघून जगली. तिने एवढा धीर बांधला. त्या बाईला कमी ठरवू नका या विषयाकडे. शेवटी ताकद असते बाईत, तिच्यावर तर सगळा संसार आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण लक्ष्मण तिकडल्या आळीचा लक्ष्मण रामाची शक्ती लागली. द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणायला कोणाला पाठवलं? काय तुलसीदास वर्णन करतात. अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलला, संजीवनी बुटी सापडली नाही. लंकेकडे निघाले, मध्ये लागली अयोध्या. भरतानी पाहिलं काय आहे वर, बाण मारला. कोणी मारला बाण? रामबंधू भरत. आपण रामदास मारुती कुठे चाललात? लंकेकडे. शक्ती लागली लक्ष्मणांना, सूर्योदयाच्या आधी पोचायचं नाही तर जीव जाईल त्यांचा. तिकून आल्या उर्मिला. उर्मिला का नेट कर नाही मग मातोड कर. उर्मिला कोण? लक्ष्मणाची. त्यांनी सांगावं मारुती राया काळजी करू नका, भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी. तिला पतिव्रता म्हणा. मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुती राया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला. असा राखत असल्यावर काय हरकत आहे देवा. मग ती जिजाबाई तुकोबांना भाकरी देऊनच आली. विठ्ठल जाग्यावर उभा आहे. लक्षात आहे ना? विठ्ठल जाग्यावर उभा आहे, साधा नाहीये तो. त्याच्या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी भान नाही. एवढी तपश्चर्या करूनही दर्शन मिळत. इतका अशक्य माझा विठ्ठल. हिचे पाय स्वतःच्या हातात घेतो. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहतो. माझ्या विठ्ठलाला सुद्धा एका थुक्यात दिसला नसावा. त्यानं विद्वांचार्याला लावला. सरपंचाला नाही पण सरपंचीला लईच झोंबलो. तुमची नाही पंढरपूरची महाराज आम्ही एकीलाच मानतो. राही रखमाबाई तुम्हा येत्यात या सेजे हलवून जागे करा दे बराया पाय लक्ष्मीचे हाती किसी यावे का कोलती. राग आला रखमाबाईला. का हो म्हणे देवा, विश्वोत्पत्ती आधी हे तवे विश्वाची उत्पत्ती आहे तुमची. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय. एवढं तुम्हालाही कळतं की डोनगावकर. देवाला काटा बघायला थुका लावायची गरज. मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आहे. आणि काटा तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. माझ्या नामस्मरणाच्या पलीकडे काहीच केलं नाही. अशा मालकाचा संसार ज्या बाईनं सांभाळला तिचा अधिकार काय असेल? तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं. करा विचार. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. डोणगावकर तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काय देवापर्यंत का गेलं नाही? कारण आम्ही देवावर विश्वास ठेवला. मंथोनी नवनीता तैसे गे अनंताबाया व्यर्थ कथा. एकदा विश्वास ठेवून बघा. काय दुःख वाटायला यायचं येऊ द्या. काय लोकांना संकट पायात टाकायची टाकू द्या. काही लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या. अरे किती पण दुश्मन बनवू द्या. विश्वास भगवंतावर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस येईल फक्त विश्वास. आयुष्यात तर सोडा, स्वप्नात सुद्धा दुःख येणार.